हाय एव्हरीवन, तर बघू शकता मस्त अशी तयार वगैरे झाली आहे. तर काय तयार झाली तर चला सांगते. अशी मस्त तयार झाली आणि बिना फिल्टरची अशी दिसते. तर फिल्टरची कशी दिसते तर चला सांगते. तर बघू शकता अशी मस्त फिल्टरमध्ये बघा मी अशी दिसते. मग असं मस्त वगैरे तयार होऊन फिल्टर वगैरे लावून 1-2-4 रील्स बनवल्या. आणि रील्स बनवायचं म्हटलं की खूप मूड येतो आणि मला दुसरे काम म्हटलं की खूप कंटाळा येतो, पण नाद बेकार आहे. तर चला असे मस्त मस्त रील्स वगैरे बनवले आणि आले रोजच्या अवतारमध्ये, म्हणजे रोजच्या ह्याच्यामध्ये. तर चला म्हटलं कामं करून घेऊया. रील्सच बनत बसल्यावर घर साफ पण ठेवावं. मग इकडं मग लगेच घेतलं बघा मी कपाट साफ करायला. खूप दिवस झाला आणि साड्या घेतल्या की खालीच पडायला लागल्या होत्या. मग पटापटा इकडं पहिलं म्हटलं आज कपाट साफच करून टाकूया, म्हणजे स्वच्छ, म्हणजे घड्या वगैरे घालून ठेवूया. रोज 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 साड्या वगैरे सारखं हे असं पडून पडून माझं दिमाग खराब झालं. खूप खराब होतो म्हणजे साड्या कपाटात साफ करायचं म्हटलं की. पोरं किती पण व्यवस्थित ठेवलं ना तसं करायचं, म्हणजे तसं करतातच. मग मी TV बघत बघत इकडं मस्त असं कपाट साफ केलं आणि 2-1.5 तास लागला. हे ब्लाऊज वगैरे मी साड्यामध्येच ठेवते, म्हणजे कारण आहे ना लगेच भेटतं साड्यामध्ये. मग 1 तासाचा रिझल्ट 1.5 तासाचा रिझल्ट असा आहे. काय माहिती हा रिझल्ट किती दिवस राहतो. तर मस्त असं कपाट वगैरे साफ केलं आणि चला मी म्हटलं छोटं पण थोडंसं साफ क्लीन करावं आतमधलं. मग बघू शकता माझं पॅन कार्ड वगैरे आहोत. तिकडं पर्स भेटली त्यामध्ये बघा पॅन कार्डवर माझा फोटो कसा आहे. मी पहिली बघा कशी दिसायची. ह्या आहेत मी होते 15 वर्षाची तेव्हाचा फोटो आहे. लग्न झाल्या काही डॉक्युमेंट तर तेव्हा काही निघत नव्हते, तरी पण कशाला तर लागणार होते वाटतं. 18 वर्षाच्या बादच पहिलं निघायचे ना. तर आधार कार्ड वगैरे निघायचे ना, निघायचे वाटतं. काहीतरी डॉक्युमेंटच काढायचे होते. मग तेव्हा त्याच्यासाठीच काढले होते. मग इकडं बघा हे माझ्या पुतण्याचे बघा इकडं व्हिडिओमध्ये यायला त्याला खूप लाज वाटते, तरी पण मी काढत होते. आणि यांची एवढी मस्ती चालू आहे. आमचा आगाव काट लय आगाव आहे, म्हणजे लयच आगाव, लय मस्ती करते, लय मारामाऱ्या करते. मग ह्यांची इकडं मस्ती चालू होती पोरांची. आणि इकडं बघा माझा भाऊ आला होता आणि त्यांनी घेतला न्यू फोन. तर तुम्हाला दाखवायला आला होता. हे बघा त्यांनी रेडमीचा फोन घेतलेला. त्याला फोन लागणार होता, त्याचा पहिला होता पण त्यांनी घेतला परत नवीन. रिक्षावर 2-2 लागतात म्हणून. मग तो येतो दाखवायला, म्हणजे बहीण असते नाही का. मग त्यांना तरी कोण आहे माझ्याशिवाय. मग तो आला, खूप तब्येत खराब झाली. त्याला बघून थोडंसं डोळे भरून आले आणि मग त्यांनी मस्त असं त्याचा फोन वगैरे बघितला आणि मग त्यांना सगळं नाश्ता वगैरे दिला. मग ते लोक बघा माझा हा भाऊ आहे छोटा आणि माझा भाऊ मस्त असे मॅच बघत TV बघत गप्पे मारत होते. मग म्हटलं चला त्यांना गप्पा मारूया. मग मी इकडे स्वयंपाक केला. असा मस्त चिकनचं कालवण केलं बघू शकता भावासाठी. तर इकडं मस्त असं कालवण राईस आणि इथं बनवल्या होत्या भाकरी. असं मस्त जेवण वगैरे झाला. मग भाऊ निघाला बघा, थोडेसे तांदूळ दिले. बहिणीचं मन भावाकडे रक्ताचं नातं ओढतच असतं. मग अंतर बघा आमच्याकडे लाईट गेली. हा आहे रात्रीचा ब्लॉग. मग तो गेला, जेवण वगैरे केला आणि तो गेला. आणि तिकडे रिक्षा घेऊनच आला होता. आणि मग मला म्हटलं रिक्षात ठेव तांदूळ वगैरे व्यवस्थित जा म्हणून. त्याला रस्त्याच्या बाहेर जाऊसपर्यंत माझं मन नाही का त्याला वाट लावाय गेले, जसं लेकीला जातात तसं. मग तो गेला, मग मी आले.